संताची संगती करते आणि कधी कधी करू नये तर सदा संगती सज्जनाची करावी असा समर्थांचा आग्रह आहे. का तर संतांच्या संगतीमध्ये जो आत्मविचार होतो, जो ब्रह्मविचार होतो आणि जो जगत विचार होतो, तत्वज्ञानामध्ये पुढे तत्व विचार करावा अंतर्यामी. त्या तत्वाच्या विचारामध्ये
हे तीन घटक फार महत्वाचे आहे. परब्रह्म काय आहे, आत्माराम काय आहे आणि हे दुसरं जगदाभास काय, या तीन घटकांचा विचार करता 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 आपण मूलभूत एकमेवाचे तत्व जे आहे त्या तत्वाच्या अनुभूतीपर्यंत येतो. आणि हा विचार संतांच्या संगतीशिवाय आपल्या अंतःकरणात निर्माणच होत नाही. तुम्हाला सांगतात परिसता संतांचे संगती, साधूच्या संगतीत बसलेले असतात. एक साधी गोष्ट आहे, ज्याला छान गायकीचं ज्ञान आहे, ज्याला छान गायकीची आवड आहे, छान गायकी खेळी नाही प्रॅक्टिकली जो काढतोय त्याच्या संगतीत बसून आणि राजकारणी संगीत ऐकण्यात आनंद आहे. तो नाट्य आहे, नाट्य घालणार आहे, नाट्य प्रेमी आहे, त्याच्या संगतीत बसून नाट्य बोलण्यात आनंद आहे. जसं तो कधीही जेवणार आहे. प्रसंग असून तो लहान होतो अगदी गंधर्व नाटक मंडळी उतारा लागलेली, पण तरी सुद्धा ते संवादामध्ये ज्यावेळी अर्जुन हा कृष्णाच्या सांगण्यानुसार तिकडची संज्ञा घेऊन बलरामाने त्याला आपल्या आणि महाराज अजून ठेवलेला आहे राजवाड्यात, आणि त्या सगळ्या दिवसकारी अंतराची अपेक्षा आहे की आपल्याला पाणी द्यायला सुरुवात आहे, नाश्ता द्यायला सुरुवात आहे, जेवायला वाढायला सुरुवात आहे. पण कृष्ण काळूचा ज्याला म्हणतात, कृष्णाने आपला सुभद्रेला पाठवता रुक्मिणीला पाठव आणि त्यामुळे तो चिरायचा, लडपडायचा. आणि मग आता तो अजून जेवायचं पाहिजे, पण तो रागावून जेवायचा. आणि तो कसा जेवायचा, प्रवेश होता तो म्हणून नाटकातला कथाची आमची आम्ही पाठवली अजून एकत्र करायची. आत्मा ज्याला प्रयोग करत नाही कथाची काही घालून खातो त्याच्यावर जेवण्याचा आनंद नाही. पण तरी सुग्रही आणि उदाहरणे रसज्ञ आणि जेवणारे अशांच्या पक्षीत जेवणाचा आनंद सुमिळीत होतो. पण मधुमेह आणि ग्रस्त असलेला आहे त्याच्याबरोबर जेव्हा बसतो का आनंद तो नको म्हणणार. आणि मग आपण कसं हवं म्हणावं, पंचायत जेवणासाठी पंचायत. तसं अजून तत्वविचार आहे. हा तत्वविचार प्रापंचिकाच्या संगतीत बसून होणार नाही, व्यापाराच्या संगतीत बसून होणार नाही. हो भोगावे हेच त्याचं जीवनाचं आणि प्रधान आणि हेतू कारण आहे. त्याच्या संगतीत हा विचार संतांच्या संगतीतच सत्संगाची शोधोही करावी. परमार्थातला महत्वाचा प्रॅक्टिकल भाग जर काही असेल तर संतांची संगत आणि असं संतसंगती हा विचार होतो. संतसंगतीमध्ये तत्वज्ञान होऊ लागला. हा साधी गोष्ट आहे ना, दोन शेअर ब्रोकर्स आहेत, हे एकत्र आहेत. ते काय होणार, किती वाढला, किती होते, कधी एकत्र आले काय चर्चा करणार. दोन उपवास मुलींचे बाप एकत्र आले,
मग तुमच्याकडे काय की तुम्हाला उपयोगी नाही, आमच्या मुलं उपयोग करतात का पाहूया, हे बघणार. तस संतांच्या समस्येत आपण आलो तिथं बाकी पातळ गडबड न होता त्याचं तत्वनिष्ठ केली, तत्वाचा विचारी. पण तरी सुद्धा समज म्हणतात तो तत्वविचार अपार्यांनी शब्दगजात नव्हे, तो शब्दाचा प्रपंच असेल. प्रपंचातले शब्द वेगळे, परमार्थातले शब्द वेगळे, पण आजचे काय आहे? शब्दच आहे. मग तत्व जे आहे ते तत्व शब्दाने बोललं जात, पण शब्दाची संपलक आपल्याशिवाय त्यातलं तत्वबोध जे आहे ना तो आपल्याला अनुभवाला येत नाही. शब्दांचा अनुभव म्हणजे काय? शब्द लावित्य, पदलावित्य, शब्द सौंदर्य, अलंकारिक भाषा, साहित्यिक भाषा, रसाळ भाषा, याचा अनुभव नाही. शब्दाच्या घातला गेलेलं जे निहित पत्नी असणार असं जे नित्य तत्व आहे त्या तत्वाचा अनुभव येण्यासाठी शब्दाच्या क्रियाची गरज आहे. पण वास्तविक संवाद कसा व्हायला पाहिजे? शब्द संवादू अनुराणू कैसे जमे ही पदते बोलणे सुंदरे वैखरी कैसे सांगे कामना हो विठ्ठलू करणाटू. हे शब्दाचा परिकर्त, शब्दाचा परिकर्त. शब्द हा कोणाला अशी आहे, पण शब्द हा आपल्याला त्या तत्वापर्यंत म्हणून सोडतो. जसं आपण काळ्यात पादत्राणा घालून जातो, मंदिराच्या बाहेर काढून ठेवतो आणि पादत्राणा विरहित आधी आपण मंदिरात शिरतो. तसंच तत्वाच्या लाभाला शिरत असताना शब्दरूपी पादत्राणा आहेत ना ती बाहेर काढून ठेवून अनुभवाने आपल्याला पाहिजे तर तत्वाच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊन तत्व अनुभवाला येतं. तोपर्यंत आम्ही शब्द करून बसतो. ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला आम्हाला उपदेश करण्यासाठी भुंग्याला उपदेश करताय. त्या भुंगा आणि तुम्ही आम्ही सर्व त्याच्यात एक साम्य आहे. भुंग्याला साप आहे, आपल्याला तरी करायचं काम क्रोध मोह मध्ये म्हणतो. तो भुंगा हा उच्चार करत असतो. आपण बरोबरच असतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात जोपर्यंत हे भुंग्या तू गुंजाराव करतोस ना तुला मधु सेवन करता येणार नाही. पण ज्यावेळी गुंजाला सांगते त्यावेळेस तुला त्या कमंडलाचा मधु जो आहे तो सेवन करता येईल. तसं आम्हाला शब्दाच्या द्वारा शिकवत जायचंय. आणि शब्द सोडून अर्थग्रहण अर्थरूपता इथं समजणे हा समाजाचा शेवटच फार छान केलाय. श्रवण मनन निगत्यात प्रतिक्रियेचा विश्वास लोकला साक्षात्कार झाल्यास करण्याची न लगे. श्रवण मनात निगत्यात अशा क्रमाने जर आम्ही शब्दांचं चिंतन करत राहिलो तर शब्द केवळ करून पडला. आपल्याला जखम झाली आहे, जखम बरी झाली आहे आणि तिथं फार सांभाळावं लागतं. न खाजवता जखम पूर्ण वाढली, काजळ्याला काजळातनं मिळालं, खपली काढून पडते, कुठं पडली कधी पडली आपल्याला दुःख काय करावं. पडली काय करावं, पडली ना पडली पडली छान झालं. तसं शब्दरूप खपली
गळून पडली ना म्हणजे अंतर्यामी असणारी आत्माराम ही वस्तू जी आहे त्या आत्माराम वस्तूची आपण एकरूप होतो. पण आम्ही शब्दातच मजबूत असतो, शब्दांचीच कारणी, शब्दांचीच गुन्हे, शब्दांची आतषबाजी, याचा काही उपयोग नाही. शब्द टाकून आम्हाला अध्यात्मशास्त्रकारांनी श्रोत्यात सुद्धा दोन प्रकार सांगितले. एक व्याघ्रमुखी श्रोता आणि एक श्वानमुखी श्रोत. श्रोत्याची तोंड वाघासाठी कुत्र्यासाठी असतात असं नाही अध्यात्माला सांगायचं. पण श्वानमुखी आणि व्याघ्रमुखी त्यांनी त्यांचा भेद सांग. श्वानमुखी कोण? कुत्र काय करत? कुत्रा आपल्या अंगावर धावून येऊ नये म्हणून आपल्या अंगावर धावून येणाऱ्या कुत्र्यावर आपण काशी चप्पल काय टाकलं ना कुत्र तेच करावं बसत. आणि वाघ आपल्या अंगावर येऊ नये म्हणून काही काशी धोंडा दगड फेकून काही उपयोग नाही. पण नाईलाज म्हणून त्याला तरी आणि प्रतिकार वाघ काय करतो ते दगड काशी धोंडा दगड बसत नाही. कुणी मारलाय त्याच्या अंगावर ठेवतो. श्वानमुखी श्रोता आणि हा व्याघ्रमुखी श्रोता. तसं श्रोता व्याघ्रमुखी असावा. शब्दाचा राज न बसता तो अर्थाचं चिंतन करत असतो. म्हणजे लोक महाराजांचा शब्द सांगतो ते म्हणायचे शब्द चघळणं म्हणजे कर्मा चघळण्यासारखं आहे. कर्मा करून काय मिळणार? रससेवन करता आला पाहिजे, सेवन करता आला पाहिजे. मग आधी संतांच्या संगतीमध्ये तिला शाब्दिक पातळीवर तरी ही तत्वाची आणि विचारधारा प्रगट होते. पण तिथं न थांबता आपण प्रत्यक्ष काय करावं ते पुढचा भविष्य 2-4 तास त्यांनी सांगितले तत्वविचार करावा. माणूस म्हटला की त्याचं प्रधान लक्षण जे आहे तो विचारशील आहे, तो विचार करू शकतो. माणसाचा विचार बाकीच्या कोणत्याही योनीची आणि जीवसृष्टी करू शकत नाही. आम्ही विचार करण्याचं सामर्थ्य हे फक्त मनुष्य मात्राला आहे. आणि म्हणून संतांचा आग्रह, अध्यात्माचा आग्रह माणूस म्हणला की त्यांनी विचार केला पाहिजे. आचार्य सांगतायत सर्व शास्त्रात विचार पुन्हा विचार हे करून करण्याची गोष्ट नाही, तो सातत्याने करायचा. जसं माझ्या समोर आहे पितापुत्र खालसेकर, त्यांच्या घरी गेल्यावर देवाची जी उपकरणी असतात ना ती उपकरणीच लक्ष पाहून एक अपूर्व समाधान प्राप्त होत. त्याच्या विरुद्ध काही आणि घरही पाहण्यात आले. खापराची बरी अशी ती चांगल्याची उपकरणे असतात. मी म्हणलं त्याचं घातूक चालू आहे तुम्ही, त्यामुळे आम्ही महिन्याच्या सुद्धा एकादशीला घातला. आपलं जेवायचं ताक, खरकटी भांडी, अन्नाची जळलेली भांडी ही प्रत्येक वेळी वापरल्यानंतर स्वच्छ करायला पाहिजे. देवाचं उपकरणी रोज लक्ष करायला पाहिजे. तसं आपलं मन जे आहे ना हा चित्त करत ते एकदा वाचून उपयोगी नाही. त्याच्यावर अविचाराचा फळ पुन्हा पुन्हा साधत असतो. अंधाराचं सारखं स्वच्छ करायचं, कपडा मारायचे स्वच्छ करायचा. काय माणसं असतात. माझं बालपण कासा गेलं खूप संस्थानिकांच्या संगती. त्यातली आमची पूर्ण वारकर मंडळी धाकटी पाती सोडली पाती, धाकट्या पातीत मारली पुढं पुढे नाही.
आई आणि मुलगा त्यांच्या वयात फक्त 16 वर्षाचा त्या अक्कासाहेबांच्या मंदिरातले पाचशे जोडे टिकले 35 लाख रुपये आले. पण चिरंजीव होते दाजी साहेब ते 6 महिने कोण दिवस होत सांगतो पोट किती महाराज डेली बघायला हो टाकायला ती म्हणजे तुला काही करत नाही. सारखं सारखं दुसरा ना सारखं सारखं म्हणजे 6 महिन्यांनी आणि खातो सारखं दुसऱ्याही कपडा खातो. मलाही धुवायला पाहिजे ना. सगळं आपला अंतर्याम जे आहे ना हे सारखं मध्ये लोक असतं ते सारखं धुवायला पाहिजे. एकदम किंवा म्हणून नाही सारखं म्हणून विचार पुन्हा पुन्हा काही जीवन एकदम सुनिष्पन्न त्याचं काय निष्पन्न घेईल देव नारायण सदा सदा नारायणाचं चिंतन करावं. हे नवनीत त्या विचाररूपी मंथनातनं आपल्या लक्षी ते समजलं पाहिजे. विचार करावा आणि तो कशाचा विचार करावा तर तो तत्वाचा विचार करावा. पण तत्वाचा विचार करत असताना प्रथमतः पुरुषा आणि प्रकृतीला यांचा विचार करता आला पाहिजे. कारण या समाजाचं नावच आहे पुरुष प्रकृती नाम समापन व्हावा. भगवंतांनी 7व्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनाला तुला सांगतो काय सांगतो ज्ञान सांगतो. पण कसं सांगतो तू सांगेन ज्ञान विज्ञानाची विज्ञानासहित तुला ज्ञान सांग. या श्लोकावरच्या भाष्यामध्ये आणखी एक आणि अर्थ उलगडून दाखवले. विज्ञान काय हे प्रपंच हे विज्ञान अध्यात्मशास्त्राने विज्ञान कशाला म्हणलं हा जो दृश्य आणि प्रपंच भाग आहे त्याला ते विज्ञान म्हणतात. मग विज्ञान काय करत प्रपंच आहे विज्ञान. अज्ञान काय भासमान होणाऱ्या प्रपंचाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी असणं हे अज्ञान. सत्यत्व बुद्धी हे अज्ञान. आणि म्हणून काय बघ अर्जुना विज्ञानासहित ज्ञान कळलं पाहिजे. विज्ञान कळलं नाही तर ज्ञान कळणार नाही. अशी साधी गोष्ट आहे. तांदळाच्या काकाला गाण्याची खरे आहे मग गाण्याचा खरा कोणता आहे आणि तांदळाचं गाणं कोणतं आहे हे कळलं तर निवडता येईल ना. आणि हे जर कळलं नाही तर मग काय निवडता येईल. खरा कळला पाहिजे चांगली कळलं पाहिजे प्रपंच कळला पाहिजे. आणि प्रपंच ज्या अधिष्ठानावर भासतोय ते अधिष्ठान कळलं पाहिजे. अधिष्ठान काय आणि अध्यक्ष काय हे कळलं. अध्यक्ष करून करतं अधिष्ठान करत. चहा दिला आता तुम्ही म्हणजे नाही करत कमी चहा चालू कमी दुधाचा चहा गाळणं लागतं ना. दुधाचा चहा दिला तरी गाळणं लागतं. मग तो चहा गाळण्याचं काही करतो स्वतः तसं प्रपंच प्रपंच जर जाणून घ्यायचा असेल भागवत होणार काय आहे तर तो प्रकृती कार्य आहे पुरुषाचा दिवस आहे आणि प्रकृतीचा परिणाम आहे. प्रकृती कार्य आहे. पुरुष काय प्रकृती काय याचा उदाहरण समर्थाने या समाजामध्ये सुरुवातीपासून एक 15-16 वयापर्यंत सुंदर विचार केला की पुरुष काय प्रकृती काय.
पुरुष प्रकृतीचा विचार झाला पाहिजे. म्हणजे त्यातनं काही हळूहळू 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 आपल्याला तत्व विचार करता येईल. आणि तो तत्वविचार कुठं करायचा आहे तर तो तत्वविचार अंतर्यामी करायचा. सनातन श्रुती प्रतिपादित तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान जनसामान्याला सांगत असताना प्रत्येक संतांनी आपापल्या प्रतिपादन शैली वेगवेगळ्या परिभाषेमध्ये ते तत्वज्ञानात मूळ बाधा न येता पहिल्या सामान्याला कसं करावं यासाठी खूप भर लागते. भर लागते मी काय केले दुसऱ्या शब्दात बोलायचं तर त्याची ग्रॅव्हिटी जास्तीत जास्त पातळ केली. अवघड झालं किंवा लहान मुलं असेल त्याला घन पदार्थ सहसा बघितलं नाही पण तो जर पातळ कमी नसला तर पोट बिघडले 2-3 दिवस काही पोटात खाली काय म्हणजे अगोदर पोटात बरं आहे पण एकदम सगळं जीव नको. मऊ गुरगुटा भात करते चालू तूप मीठपूर आणि हलका पते कोकणात उतरलं तर तुम्ही तिकडं त्याला पण गुरगुटा भातापेक्षा खूपच पातळ असा एक भात रोज करतात आणि तो आंबेमोड तांदूळाचा होत नाही. ते जागा भाजी असत ना त्याचाच तो आणि तो ते छान असत पकायचं असं मला वाटतं तुम्ही बरं विषय निघाला आज 42 वर्ष आहे. फाल्गुन म्हणजे अष्टमी ते फाल्गुन म्हणजे चतुर्दशी म्हणजे 24 मार्च ते 29 मार्च या 6 दिवसाच्या कालावधीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रवचन पारायण 16 पारायणार्थी 23 मार्चला पावसाला मुक्कामाला यायचे. 29 मार्चला दुपारी तुम्ही पावसातून परत निघू शकता. 31 मार्चला पाडवा आहे. पाडव्याच्या आजच्या दिवशी आपापल्या स्वगृही 23 मार्च ते 29 मार्च दुपार. तुम्ही मंडळी बाहेर का असेल तो नाश्ता करतात. मी काय करतो स्वयंपाक जातो असं देते आणि पातळ भात करतात ना तस तत्वज्ञानात बाधा न येता पण ते कसं आणि सोपं करून सांगता येईल ही संतांची कॉन्ट्रीब्युशन आहे तत्वज्ञानात. मूलभूत तत्वज्ञानात ही आणि प्लस पॉइंट असणारी माझी ही कॉन्ट्रीब्युशन आहे. प्रत्येक संतांची शैली वेगळी आहे. अंतर्यामी हा तत्व विचार करायचा म्हणताय अंतर्यामी आणि तो कसा करायचा त्याची समर्थांची प्रक्रिया जे त्याची झलक म्हणून सांगतो. आपण दाखवतो वाचलं आपल्याला ते जाणवते की नागोदास समर्थांनी 14 प्रकारची ब्रह्म सांगितली. थोडा शब्द सुधारतो प्रकारची नाही सांगितले प्रकार सांगितले. खरं का बरं आम्हाला तिथलं सूक्ष्म फरक आहे. ब्रह्माचे 14 प्रकार नाही सांगितले 14 प्रकार ब्रह्म निरूपण केले. आता आपण अर्थ लक्ष घ्यायला पाहिजे. माझे प्रकार सांगता त्यांच्या ब्रह्म निरूपणापासून ते निर्मळ ब्रह्मस्वरूपापर्यंत टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने त्यांनी आपल्याला एकमेवा द्वितीय परब्रह्म जे आहे त्या एकमेवा द्वितीय परब्रह्माची
फार सोप्या रीतीने ओळख करून दिली. जसं लहान मुलाला अक्षर ओळख करत असताना पंचदशे खडे म्हणतात किंवा अक्षर कोरलेलं असतं, मोठा अक्षर काढलेलं असतं. तुम्हाला चिंता होतं का? चिंता हा होता. जवळजवळ मराठी 4थी पर्यंत तरी मला आठवते चिंता होता आणि ती वाक्य काही ठरलेली होती. श्रीमंत सकल गुणावलंकृत वगैरे वगैरे अशी छान शब्दरचना असायची. मुलांनी खालच्या मोकळ्या वही वरच्या प्रमाणात अक्षर काढण्याचा प्रयत्न करायचा. त्याला म्हणतात किस्सा. आणि म्हणून त्याच्यावरून वाचल्याच्या झाला मला किस्सा घालून दिला आहे. तसं समर्थांच्या सारख्या संतांनी आम्हाला तत्व विचाराचा आणि किस्सा लागू केलेला. समर्थांची एक पद्धती म्हणून सांगतो. तत्वविचाराचाच विचार आहे यावेळी. ते म्हणतात 4 टप्प्यांनी त्यांनी आत्माराम सांगितले आपल्याला. 4 टप्प्या. हा पंचमहाभूतांचा देह आहे आणि ह्या पंचमहाभूतांच्या देहामध्ये अंतःकरण्या उपाधीने मर्यादित झाल्यासारखे चैतन्य ब्रह्म आहे. वेदांतातला पारिभाषिक शब्द बघा लक्षात राहायचं तेव्हा अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य. अवच्छिन्न म्हणजे मर्यादित झालेलं, पण अवच्छिन्न छिन्न न होता मर्यादित झाले. आता अवच्छिन्न शब्दाचा आणि अर्थ आहे आपण मराठी म्हणतो हे न खंडित होता, न तुटता, न फुटता. समजत ब्रह्म तुटेना, फुटेना, कळेना समजण्याची शब्दरचना आहे. आता जे अभूत ब्रह्म आहे ते अभूत ब्रह्म अंतःकरण्या उपाधीने मर्यादित झालेला आहे. असा जो आकार आहे त्याला जीव चैतन्य किंवा जीवात्मा असं म्हणतात. जीवात्मा मग जीवात्मापेक्षा व्यापक उपाधीने जे नसलेला आहे तो विश्वात्मा. विश्वाला व्यापून असणारा सभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांतरम शिरशर व्यापुनी तो परमात्मा दशामुळे पुरला विश्व. विश्वाच्या बाहेर आत्मा आहे का नाही, म्हणजे ब्रह्म आहे का नाही. तर ती गोपी आपला आत आहे, बाहेर आहे. सर्वत्र महाराज श्रीकृष्णच करतो. अंतर्यामी आहे आणि बाहेरही आता तो परमात्मा. ही विश्वाच्या बाहेरही जो आहे म्हणजे आत्म्याचे प्रकार नाही सांगितले. मर्यादेनुसार असण्याची जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, विश्वात्मा आणि परमात्मा त्याच्या उपाधीमुळं असं. कशी काय कशी कसं आहे पांढरा स्वच्छ आहे पण दुधासारखा पांढरा नाही. पांढरा स्वच्छता शुभ्रता त्याच्या ठिकाणी आहे. गुलाबाच्या फुलाविषयी कसं दिसेल, त्या पिवळ्या गुलाबाला ठेव तसं दिसेल, पांढऱ्या फुलावर ठेव तसं दिसेल. तशी पांढरा नाही, लाल नाही, पिवळा नाही, हिरवा नाही, काळा नाही. कशी काय तसं परब्रह्म आहे. पण ज्यावेळी अंतःकरण उपाधीचं मर्यादित झाल्यासारखं वाटतं जीवात्मा. विश्वाचं आणि मर्यादित झालं तो आणि जीवात्मा विश्वास व्यापून असणारा परमात्मा
आणि तो विश्वात्मा, जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा आणि विश्वात्मा असे. पण मुळात आत्मतत्व एक गहू आणि प्रकाश बहु. मग अशी समजदारी आत्मीय तत्वज्ञान समजावून सांगण्याची. असं टप्प्याटप्प्याने ते आपल्या तुमच्या घरी तत्वज्ञान करावं ह्यासाठी आणि हे ह्याच्या शैलीने तत्वज्ञान समजावून सांगतात. तत्वविचार आहे ना, तो तत्वविचार करत असताना समर्थांचा एक नवीन हा विचार आहे. नवीन विचार बघा आपल्याला पटतंय का? पण समर्थांच्या भाषेच्या आधारे सांगतात. तत्वाचा विचार करणारी जी आचार्य मंडळी आहे, सावधपणे बोलतोय आणि सावधपणे ऐका. तत्वाचा विचार करणारी जी आचार्य मंडळी आहे, भगवत पूज्यवाद शंकराचार्य असो, मध्वाचार्य असो, रामानुजाचार्य असो, वल्लभाचार्य असो, निर्माणाचार्य असो, प्रत्येक आचार्याने आपल्या मताची सिद्धी करण्यासाठी बाकीच्या आचार्यांच्या मताचं खंडन केलेलं आहे. वेदांताच्या प्रकरण ग्रंथामध्ये खंड साध्य नावाचा एक भला मोठा जागा ग्रंथ आहे. त्याचं नावच आहे खंड साध्य. की परमताचं खंडन कसं करायचं असतं, कसं केलं जातं आणि स्वमताचं कसं बंधन होतं हे शिकवणारा ग्रंथ आहे. समजलं काय सांगतात? सिद्धांत साधा या कारणे माझे ते पाठ नाही, त्यामुळे मला बघून सांगावं लागतं. सिद्धांत साधा या कारणे पूर्वपक्ष न लागून उडवणे असं म्हणतानी आपल्याला नवा विचार केलाय. बाकीच्या पक्षांचं खंडन करायचं काहीच कारण नाही, न लागून उडवणे. आणि हे परमताचं खंडन हे फार कौचित आहे. हे प्रकांड पंडित अनेक ठिकाणाहून सन्मानपत्र आणि सुवर्ण कधी मिळवले आणि बाकीच्या मतांचं नुसतं खंडन करायचं नाही, त्यांची चेष्टा करायची, त्यांच्या बुद्धीची रेवणीक वाजवायची. आणि त्यामुळं हे इतके विद्वत असून लोकांच्या मध्ये प्रियता नव्हती, कटुता अप्रियता होती. लोक म्हणायची की यांचं कोणीतरी खंडन केलं पाहिजे, म्हणून आपला अधिकार नाही, योग्यता नाही, कुठे त्यांचं ज्ञान आपलं अभ्यास करत. पण या पंडितींचं वादामध्ये त्याला पराभूत केलं पाहिजे. एका ग्रामीण भागाच्या एका गृहस्थाच्या कामावर हे पुढं वाचता येईल आणि तो आला विद्वानांच्याकडे. तो म्हणला, अहो तुम्ही जे म्हणताय ना, मी त्यांच्याशी वाद घालतो आणि आम्ही इतक्या ग्रंथाचा अभ्यास केलेले विद्वान, आमचं काही चालत नाही, काय करणार तू म्हणलं. त्यांचं खंडन केलं तुम्हाला कारण बाकी काय करेल तुम्हाला, मी नसेल शिकलेलं आणि नाही काय तरी सुद्धा करता येत नाही. आपलं शत्रू आहे पण खंडन करतो, त्याला चिंतो काय कला विद्या काय करत नाही बघ. ठीक आहे, तरी पहिला सांगितलं की आपल्या अपेक्षित तुमच्या जीवात घालायला काय रे म्हणला. पहिल्यांदा एकदा म्हणजे ते होत आहे काय, पूर्व पक्ष तुम्ही करायचा, उत्तर पक्ष त्यांनी करायचं. वादाची पद्धती पूर्व पक्ष उत्तर पक्ष. ठीक आहे म्हणजे काय मी पूर्व पक्ष आणि तो करू दे, मी खंडन करूनच त्याच. खूप मंडळी जमली
हा पूर्व पक्ष त्यांनी करायचा, त्यांनी त्याचं खंडन करायचं. खंडन केलं ते जिंकले, नाही खंडन करता आलं मानले. किती विद्वान मंडळी लांब लांब आली, दूर दूरवर आली तो वाद सभा ऐकायला. पूर्व पक्ष चिंतला बोलवतो करू सांगतो ना काय त्यांनी केलं. आपल्या माता आईच्या द्रौपदी सीता साधा मंदोदरी तथा या पंचकन्यामध्ये मुख्यम या जोडीचा आपल्या मातुश्री महान सती पतिव्रता आहे. पूर्व पक्ष तो म्हणला समर्थाने आपल्याला एक नवीन सुरू दिलाय. साधक जो आहे नारोजी भक्ती सुद्धा वादा नावलंब्या साधना ज्याला करायची त्यांनी वादाच्या भरीत किती कुंकुमी असती त्याला आपल्याबरोबर वाद घालायची. त्याला म्हणावं तुझी कुंकुमी आहे आणि कोणी दोन माझा वादाची काही कर्तव्य नाही. तू म्हणशील हरलो म्हणून म्हणायला माझं काय जाते पण वाद नाही करत. वादा हा नावलंब्या साधकांनी कधी वाचतो नाही. समजतो पूर्व वर्ष रागे उडवणे वेदांना बाकी आचार्यांना त्याला पूर्व पक्ष उडवावा लागतो, म्हणजे खंडन करावं लागतं. परंतु साधू का तो करावा लागत नाही. मग निरूपण साक्षात मताचं अन्य मताचं खंडन करून स्वमताची अनुभूती नाही. साधना करता 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 साधनेतून त्याला आत्मसाक्षात्कार होतो. आणि काही शब्द अवघडच नाही का. सिद्धांत सांगणाऱ्या करणे पूर्व पक्ष लागे उडवणे परंतु साधका निरूपणे साक्षात्कार कसा निरूपणे साक्षात्कार कसा श्रवण मनन निरभ्यास प्रतीने बांधता समर्थांचं खाली सुरुवातीला सांगितलं की समर्थांचं 3 शब्द प्रयत्न प्रचिती आणि मग काय होतं श्रवण मनन निरभ्यास अशा पायरी तत्वविचार होत असताना हळूहळू प्रचितीला येऊ लागतं, प्रत्ययाला येऊ लागतं. आणि जसं कधी प्रचिती येईल ना तसा तसा विश्वास वाढत जातो आणि रोखणा साक्षात्कार सारात करण्याची न लगे पुन्हा साक्षात्कार नाही रोकडी प्रचिती रोखणा साक्षात्कार हा कशाने होतो विचाराने होतो. विचार करता करता एक एक कल्पने आहे ते आणखी पडून जातं विचारात जातं. आता महिने अंतर हातच संख्येची योजना आहे त्यामुळे भूत एकीकडे पडतं आणि धान्याची राख एकीकडे पडत. पण ज्यावेळी मळणी यंत्रणा होती खरा चाललाय पण खरं होऊन नुसती चुकी होत नव्हती. खरं झाल्यावर ते सगळं वाऱ्याच्या धारेवर आणि वावरणं मग त्या वाऱ्यावर भूत जायचं जाण्याची रस खाली पडेल. तसं हा विचार करता 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 कल्पना आहे ना फलकाचा तो संसार फलकाचा संसार सार एक भगवंत संसार फलकट आहे आणि सार परमात्मा आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला आम्हाला कळून आलंय सत्य काय आहे तू सत्य आहे. आणि मग काय आहे आम्हाला जगणा भाग दाखवून कशाला फसवतोस रे. कागा गेला जगलाकार अपारी सामारी आपुळे माया अमाशिका भया भीष गेले.
आता विचार करता करता प्रकट करून जात आणि हळूहळू साक्षात्काराही एकदम नॉट अन इव्हेंट म्हणजे लॉंग प्रोसेस. कपडा आहे त्याचा जो मूळचा रंग आहे तो आपल्याला नकोसा वाटू लागलाय. कपडा तर चांगला आहे पण तो रंग तर नको. मग काची जो आहे म्हणजे रंग आली काची जमात आहे एक रंगाची म्हणून व्यवसाय करतात किंवा फ्रूट मार्केटमध्ये फळांचे आणि आनंद व्यापार म्हणून तरी काशी मंडळी जी आहेत रात्री जमातीने त्यांचे दोन व्यवसाय एक निराळी तरी म्हणजे कपडे रंगवणे तरी फळांचा व्यापार. मग तो फळाचा व्यापार न करणारा पण रंगाही म्हणून निराळीचं काम करणारा जो आहे तो काय करतो तो कपडा जर लाल रंगाचा असेल पिवळ्या रंगाचा असेल आणि त्याला जर काळा करायचा असेल ना तर तो मूळ काळा रंग तयार करतो. त्या काळा रंगाच्या आणखीन पसरट भांड्यामध्ये त्या भांड्याला शब्द सौंदर्य म्हणतात त्याला पांढऱ्याच्या पसरट. आता तो एखाद्या वर्षी सौंदर्य घेऊन तो कपडा त्यात शिजवतो पुन्हा स्वच्छ पाण्याने धुतो पुन्हा वाळवतो पुन्हा त्या रंगात घालतो. अशी 5-6 वेळा प्रक्रिया झाली ना म्हणजे त्याचा मूळ रंग जो आपल्याला नको होता तो नाही जातो आणि नवीन काळा रंग जो आहे तो त्याला येतो. ही जशी प्रक्रिया आहे एकदम होत नाही. तसं आत्मसाक्षात्कारी अशी एकदम होणारी ज्वालाकारी पदार्थ जो आहे कापुराची राशी केली पण निरांजनाची वाद काही पेक्षा हात भाजेल काही तरी त्याची पैकी वाद खेळत नाही बा. त्या वाद भिजवण्यात काही दोष असतो किंवा काही असतं नाही. ते दुसरी काही ओढायला लागली तेव्हा कुठेतरी महत् प्रयासाची आणि वाद एकाच क्षणाला पेटते पण त्याच्या मागची तयारी आहे ना काही कापसाची वाद करायला पाहिजे. ती तुपामध्ये म्हणजे साजूक तुपाचा डालडा नाही शिजवायला पाहिजे. नुसती विजून लगेच पेटत नाही असं कोण करतात नाही मला माहित नाही. वाटी भिजवणे हा एक आमच्या आजीचा कार्यक्रम आहे. तो केव्हा करायचा रोळी काढवलं त्या पात्रात काढवलं त्या पात्रातून दुसऱ्या पात्रात तूप पोचलं म्हणजे त्या भाज्यात घडवलेलं आहे त्याच्यात जे तूप शिल्लक असेल ना ते पुन्हा पात्र करून त्यात वाटी भिजवायच्या 2 वाटी पोटाची चिमची धरायच्या भिजलेल्या त्या फुलवायच्या आणि मग साक्षी रोवून उभ्या करायच्या म्हणजे ती वाद पडत नाही निरांजना. ती शेवटपर्यंत तेवत राहते तू संपेपर्यंत तेवत राहते. आता हा काही प्रकार नाही मला मग त्याची माझी पूर्ण तयारी आहे ना पूर्ण तयारी आहे. आपण जन्माला येतो तो एक क्षण आहे 4 वाजून 13 मिनिटं आणि 16 सेकंद त्याच्या मागे 9 महिने 9 दिवस तयारी आहे. तसं आत्मसाक्षात्कारी रचना आपण म्हणू या क्षणाला नाही त्याच्या पूर्वी हळूहळू आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया ही हळूहळू करत राहणारी आहे एकदम नाही. मग तू कशाने होते प्रकृतीने बांधता विश्वास आपल्याला आपली प्रसिद्धी होतात आणि जशी प्रसिद्धी येते
तसा त्या आलेल्या प्रत्ययाच्या विषयी विश्वास हा हरेक क्षणाला द्विगुणी, शतगुणी, सहस्रगुणी तो कितीतरी कठीण गुणित होत जातो. साधना करणाऱ्या साधकांनी यावर सतत लक्ष ठेवलं पाहिजे की रतन करावा आपला विश्वास, कोणाच्या मता लागू नये. आत्मप्रत्ययाची आपला अनुभव किती आणि पारदर्शक आहे, किती चढता वाढता आहे याच्यावर लक्ष पाहिजे साधक. आणि असं होता होता त्याच्या जीवनामध्ये आत्मसाक्षात्कार ही प्रक्रिया पूर्णत्वाची घडून येते. एकदम घडत नाही. घडता ग हो शिल्पकार असवा तर मूर्ती झालं, हातात मातीचा गोळा घेतला की एकदम गणपतीची मूर्ती तयार होते का? हळूहळू हळूहळू तो आकार घेतो ना मातीचा गोळा. शिल्पकार ज्योतिबाच्या डोंगरातला असेल, साधा काळा पत्थर असेल किंवा संगमरवर असेल काळा किंवा झाड असेल जाळीचा धडा, नको असलेले भाग टाकून देतो, त्याच्या असलेली मूर्ती आपल्याला येते. तसा हातच आहे, हातच आहे. पण तो हात असलेला असणारा हे माझं नित्य शुद्ध बुद्ध सदत सजाप्य विजाप्य भेद शून्य सच्चिदानंद हे माझं स्वयंभू स्वरूप आहे. वारंवार सांगतात आपल्याला. समर्थांनी स्वधर्माची व्याख्या केली ही नितांत सुंदर आहे. स्वरूपी आहे हा स्वधर्म, ही समर्थांनी केलेली व्याख्या कधी साधकाच्या नजरेआड होता कामा नये. अखंड स्वरूपा अनुसंधान आचारी आदित्य मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव गरीयसी भक्तिरेव गरीयसी भक्तिरेव गरीयसी. काय भक्ती? भक्ती कोणती? स्वस्वरूपा अनुसंधान भक्ती इत्यभिधीयते. अखंड स्वस्वरूपाचं अनुसंधान म्हणजे भक्ती. आणि दुसऱ्या शब्दात स्वस्वरूपाविषयी असणार अखंड निरपेक्ष निरतिशय नित्य भक्ती म्हणजे भक्ती. तो अत्यंत परमप्रेम रूपा. अश्विन परवाक्य आहे, अश्विन परवाक्य प्रेम नाही. अश्विन म्हणजे स्वस्वरूप. असं जे दुधांच्याही विषय होत नाही आणि अनंतलाही विषय होत नाही. असं दुधांच्याशी वाढले ते स्वरूप पाहिजे पाहिजे आपण हाल भरायचं सांगा. सदा स्वस्वरूपी फलावे. कशाने घरावर अंतःकरण स्वस्वरूपी आहे ते नव्हे. आत्मरूप. त्या आत्मरूपाच्या अनुभवाची आपण आत्म भरून राहू. सदा स्वस्वरूपी भरा आणि स्वस्वरूपी भरावे यासाठी साधन जे करायचे ते साधन देह बुद्धीचा निराश म्हणजे साधना. कदाचित काही म्हणलं मी पुन्हा पुन्हा सांगतो. विषय शोधण्यासाठी तत्व शोधण्यासाठी अमुक एक पठन करणं म्हणजे साधना नव्हे. देहबुद्धीचा वेग आणि वैराग्य त्याच्या साधनाने देहबुद्धी हळूहळू कमी करणं म्हणजे साधना. म्हणजे आता तो विचार करावा, तत्व विचार ठेवलावा. अंतर्यामी करायचा आहे हा विचार. आणि कसा करायचा याच्याही या समाजाच्या सुरुवातीला स्पष्ट करून सांगितले. संध्याकाळच्या सेवेमध्ये त्याचा विचार करू ही ओळी आपण सावच्या रूपाने आणि कशी आपली यथामती त्याचा
आपण नक्की असं ते मला करता आलं तसं आपण संध्याकाळी त्याचं अवसर संपूर्ण पुंडरी श्री ज्ञानने सद्गुरु ज्ञानी विठ्ठल पुंडरी कवरला श्री ज्ञानने सद्गुरु ज्ञानी विवेके सदा स्वस्वरूपी बनावे समजताना आपल्याला उपाय सांगताय. मग कसं ऐकायचं हो, तुम्ही यांचं ऐकू नका काहीतरी बरोबर गेलं तर